आपले सेल्स ऍक्टिव्ह झाले. येस, तर तुम्ही आता काय घेणार आहात? तर तुमच्या शरीराला योग्य असा आहार जर तुम्ही दिला तर नक्कीच तुम्ही या फिटनेसच्या लवकरात लवकर प्रवासामध्ये येणार आहात. येस, तर त्यासाठी मी माझं स्वतःच आहार बनवलेला आहे, तो आहे रोज की. तर येस, तुम्ही पण कोणता बनवलेला आहे तो सांगा. चॉकलेट फ्लेवर. सगळेच फ्लेवर खूप अमेझिंग आहेत, सगळ्यांची टेस्ट खूप छान आहे. प्रत्येकाच्या आपल्याला याच्यामध्ये व्हरायटीज मध्ये आपण आपले आहार घेऊ शकतो. 9 प्रकारचे व्हरायटीज आहेत. ते कोणते ते तुम्ही आपल्या कोचला नक्कीच विचारा आणि आपल्या कोचच्या मार्गदर्शनाने तुम्हाला जी टेस्ट आवडते त्याचे तुम्ही नक्कीच एन्जॉय करू शकता. कंटेंट सगळ्यांमध्ये मात्र एकच आहे. तर येस, आपला भारत म्हटलं की अनेक सणांचा दिवस, बरोबर. तर या सणांमध्ये आपण गोडधोड आणि चांगल्या चांगल्या वस्तू पदार्थ बनवण्यासाठी प्रिपरेट होत असतो. तर मग आजचा माझा जो प्राईम टाइम आहे अगदी त्यालाच लागून आणि त्याच विषयाशी असलेला निगडीत, तर तो म्हणजे ग्लुटेन. येस, माझा आजचा प्राईम टाइमचं नाव आहे ग्लुटेन. अनेक जणांना हे जे वाक्य आहे किंवा हे जो शब्द आहे तो नवीन पण वाटत असेल. तर ग्लुटेन काय आहे, तर या ग्लुटेनमुळे आपल्याला काय त्रास होऊ शकतो, मग या सणांशी त्याचा काय निगडीत आहे, त्याच्यावरती कारण काय, त्याचे उपाय, तोटे, या सगळ्या गोष्टींवरती मी तुम्हाला माहिती सांगणार आहे. त्यासाठी फक्त 20 मिनिटांची स्वतःसाठी वेळ काढा. आणि हा वेळ म्हणजे काय, तर आता सगळ्यांचं व्यायाम झालं म्हणजे सगळ्यांची लगबग सुरू होते. माझ्या आदरणीय गृहिणी आहेत त्या कामाला सुरुवात करतात की झाले माझं आता वर्कआउट, चला आता मला पटकन काम आवरायचे. तर या किचन मध्ये मास्टर असल्या म्हणजे या माझ्या गृहिणींना तर याविषयी माहिती जर असेल तर नक्कीच आजचा जो 20 मिनिटाचा वेळ आहे तो तुमच्यासाठी खूप लाभदायक ठरेल. तर ही माहिती शक्यतो लिहिण्याचा प्रयत्न करा. लिहून घेतला तर नक्कीच तुम्हाला हे नॉलेज तुमच्या कुटुंबासाठी तसेच इतरांसाठी देखील उपयोगी पडणार आहे. तर ग्लुटेन हा विषय ज्यावेळेस म्हणजे काय हे सांगायचं म्हटलं तर आहारामध्ये काही पदार्थांची ॲलर्जी काही जणांना होते, त्याला आपण ग्लुटेन. आता ॲलर्जी प्रत्येक गोष्टींची होते, तर काही अन्न पदार्थातून पण होत असते, तर त्याचा ग्लुटेन याच्याशी संबंधित आहे. म्हणजे एखादं आपल्याला खाद्यपदार्थ ज्यावेळेस आपण बनवतो तर त्या खाद्यपदार्थामध्ये घट्टपणा येण्यासाठी आणि एक प्रकारचं स्टॅबिक म्हणजे एक प्रकारचं घट्टपणा आणि त्याचं एकत्रित फॉर्म बनवण्यासाठी चिकट असा पदार्थ बनवणारा म्हणजे ग्लुटेन. तर ग्लुटेन हा प्रोलोलिन प्रोटीनचा एक घटक आहे. येस, तर हे प्रोटीनचं घटक जर आपल्या शरीरामध्ये जास्त झालं तर त्याचा त्रास पण होऊ शकतो. त्याचं प्रमाण योग्य असणं गरजेचं आहे. तर हे ग्लुटेन कोणकोणत्या पदार्थात असतं, तर येस, गहू, जव, तांदूळ अशा साखरयुक्त असलेल्या पदार्थांमध्ये ग्लुटेन हा पदार्थ सगळ्यात जास्त असतो. मग आपल्या आहारामध्ये गव्हाचं प्रमाण आपण जर जास्त घेत असू तर नक्कीच आपल्याला याचा त्रास होणार आहे. आणि हा पदार्थ ज्यावेळेस आपण गरम करतो त्याला हीट मिळते त्यावेळेस मात्र तो अतिशय चिकटपणा त्याला येतो. तेच म्हणून त्यालाच म्हणतो आपण ग्लुटेन. तर हा जर ग्लुटेन आपल्या आरोग्याच्या दृष्टीने किंवा आपण जर तो आहारामध्ये घेत असतो तर त्याचा निश्चितच आपल्याला त्रास होणार आहे. त्याचं नुकसान आपल्याला म्हणजे पोटाचे विकार आपल्याला वाढतात. तर त्याच्यामध्ये आपल्याला आपल्या पचनसंस्थेविषयीचे आजार आपल्याला निश्चित होऊ शकतात जर त्याचं अतिप्रमाण वाढत असेल तर. ज्या व्यक्तींना सिलिॲक नावाचा जो आजार आहे तर तो काय आहे तर मी पुढे सांगणारच आहे तुम्हाला. तर तो आजार ग्लुटेन नावाच्या या पदार्थांचं सेवन अति प्रमाणात झाल्यामुळे होत असतो. तो म्हणजे मी सांगेल की सांधेदुखीशी निगडीत आहे. तर तो जर पदार्थ आपण जास्त प्रमाणात घेत असू, ग्लुटेन नावाचा पदार्थ म्हणजे तो आहार आपण जास्त प्रमाणात घेत असू तर अशा व्यक्तींना त्याचा त्रास होऊ शकतो. आणि तसंच हा सिलिॲक नावाचा जो आजार आहे किंवा या पदार्थामध्ये जर आपण घेत असतो तर त्या व्यक्तीला काय होत असतं तर तोंड येणे, सतत गॅसेस होणे, बद्धकोष्ठता होणे, हेच वारंवार असे प्रकार त्यांना सतत होत असतात. तर अशा व्यक्तीने समजून घ्यायचे की आपल्या शरीरामध्ये ग्लुटेन नावाचा पदार्थ हा जास्त होत आहे. मग आपल्याला त्यासाठी काय करावं लागेल तर हे समजणं, पचनसंस्थेविषयीचे आजार आपल्याला त्याच्याशी निगडीत आहेत. त्याच्यामुळे तसंच आतड्यांना जर आपल्या जखम झाली असेल छोटीफार तरी देखील हा आजार आपल्याला होत असतो सिलिॲक नावाचा. तर हा आतड्यांना मग आपण काय दिलं पाहिजे हे जर आपल्याला समजलं तर निश्चितच आपला आजची जी जीवनशैली आहे जी आपण बदलाचं करत असतो तर त्याच्यामध्ये आपण समजून घेणं गरजेचं आहे. तसेच हा आजार हल्ली खूप वाढलेला आहे असं बरेच म्हणता येत नाही तर होतंय तसं. तर कारण पचनसंस्थेचा परिणाम प्रत्येक व्यक्तीला होतोय
ऍसिडिटी होणं, काही पदार्थ खाल्ले तर मला मळमळल्यासारखं होणं, पचनाचे किंवा आतड्यांचे आजार, बद्धकोष्ठता असे छोटे छोटे आजार आपल्याला दिसत आहेत. तर याचं कारण म्हणजे आपल्या शरीरामध्ये ग्लुटेनयुक्त पदार्थांचं जास्त सेवन. तर यामुळं काय होतं, तर आपले हाडे ठिसूळ होतात. तसंच काही बालक जे आहेत, तर त्या बालकांना पण अतिप्रमाणामध्ये हे दिलं गेल्यामुळं ते कुपोषित होत आहेत. याचं प्रमाण देखील वाढत आहे. तर याचं कारण आहे म्हणजे ग्लुटेन. तर हे ग्लुटेन आपल्याला कोणकोणत्या पदार्थातून मिळतात? तर येस, त्याची यादी लक्षात घ्या. पोळी म्हणजे चपाती आपण रोजची बनवतो ती, त्याच्यामध्ये तुम्ही गहू कोणत्या प्रकारचे घेतात ते, ब्रेड, बिस्किट, पुऱ्या, पिझ्झा, तंदूर रोटी, रुमाल रोटी, केक, बर्गर, पाव, नूडल्स, पास्ता, शेवया, कुरडया, मॅगी यासारख्या पदार्थ. तसेच रवायुक्त असलेले पदार्थ म्हणजे ते कोणते, तर उपमा, शिरा, सांजरा, दलिया असे पदार्थ आपण खातो ते. त्यानंतर न्यूट्रीबार्स, रेडीमेड सूप्स, काही प्रकारचे चॉकलेट्स, चायनीज व हॉटेलमध्ये भाज्यांची जी ग्रेव्ही बनवली जाते, तर त्याच्यामध्ये ग्लुटेन हा पदार्थ सगळ्यात जास्त असतो. तसंच समोसा, पॅटीस, ब्रेड, रोल्स, सॉस इत्यादी या सर्वांमध्ये ग्लुटेन नावाचा पदार्थ सगळ्यात जास्त आहे. आता तुम्ही म्हणाल, मॅडम तुम्ही एवढी मोठी यादी सांगितली, हे सगळं आम्ही खातोय. तर हे खायचंय, पण आपल्याला प्रमाणामध्ये खायचंय. आणि हे खात असताना पचवण्याची शक्ती देखील आपल्याला निर्माण करायची. तर यासाठी आरोग्य घेणं गरजेचं आहे. तर स्वतःला 40 ते 45 मिनिटं वेळ जर दिला, तुमची जर पचन संस्था जर तुम्ही सुधारली, तर नक्कीच तुम्हाला या पदार्थातून नक्की आरोग्य तर मिळणारच आहे. पण हे पदार्थ न घेता आपण कशा प्रकारचे हॅपी लाईफ जगू शकतो, हे पुढील याच्या सेशनमध्ये मी तुम्हाला सांगते. तसंच ग्लुटेन पदार्थ हा पदार्थ फायबर त्याच्यामध्ये कमी प्रमाणात असतं, तर त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त साखरयुक्त पदार्थ जास्त असतात. तर मग याचे आपल्याला तोटे काय? मग आपण हे घेतल्यामुळे आपल्या शरीराला काय होऊ शकतं, तर सगळ्यात प्रथम म्हणजे आतड्यांचा त्रास होऊ शकतो. आपले पचन संस्था जड होते आणि त्यामुळे आपल्याला अनेक आतड्यांचे आजार निर्माण होऊ शकतात. तसेच भूक लागते आपल्याला, कारण ग्लुटेन नावाचा पदार्थ हा पटकन इन्स्टंटली बनला तो जातो, पण तो आपण घेतल्याबरोबर त्याच्यामुळे आपली भूक मारण्याचे घटक आपल्या शरीरामध्ये निर्माण होते आणि त्यामुळे थोड्या वेळाने आपल्याला लगेच भूक लागते. आणि मोठ्या प्रमाणामध्ये भूक लागली म्हणजे आपण पुन्हा एकदा जेवण करणार आणि पुन्हा एकदा वजन वाढणार. तर आपण ह्या सगळ्या गोष्टी करत असताना वजन वाढण्यासाठी हे कारणीभूत ठरतं. त्यामुळे आपल्याला भूक पण लागते आणि ती सतत सतत आपण खात राहतो. याचं कारण म्हणजे ग्लुटेन असलेले पदार्थ. जास्त कॅलरीज असलेले पदार्थ आपण इंटेक करत असतो. त्यामुळे कॅलरीज मॅनेजमेंट जे आपण आपल्या आरोग्याच्या लिंकवरती तुम्हाला नेहमी कॅलरी मॅनेजमेंटचं गणित प्रत्येक कोचेस सांगत असतात. तर हे कॅलरीज जर आपण संतुलित ठेवायचे, तर आपल्याला ग्लुटेन नावाचा पदार्थ हा नियंत्रित ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. तर कॅलरीज आपले जास्त वाढतात. अपचनाचा त्रास आपल्याला तसं सांगितल्याप्रमाणे पोट साफ न होणं, बद्धकोष्ठता यासारखा आजार आपल्याला होऊ शकतो. तसंच कोलेस्ट्रॉलचं प्रमाण वाढतं. ग्लुटेन नावाचा पदार्थ आपण सगळ्यात जास्त घेतो, तर त्यावेळेस आपला हा एक तोटा आहे. त्यानंतर मधुमेह, हृदयविकारासारखे आजारांना आपण बळी पडू शकतो. तसंच अतिसेवनामुळे ओबेसिटी ओबेसिटी हा एक लठ्ठपणाचा आजार आपल्याला होऊ शकतो. हा WHO ने सांगितल्याप्रमाणे आपल्याला जर जास्त प्रमाणात ग्लुटेन नावाचा पदार्थ आपण इंटेक करत असू, तर या आजाराला आपण नक्कीच बळी पडणार आहोत. तसेच आपली डायजेस्ट सिस्टीम मंदावते, याप्रमाणे मी सांगितलं. तसंच आत्ताच जो अनुभव सांगितला की सरांनी की आम्ही पूर्ण फॅमिली सकट, मुलगा जागेवरती बसून मला पाणी मागतो किंवा त्याच्या ऍक्टिव्हिटीज थांबलेल्या आहेत. का बरं? कारण त्याला आळस आलेला आहे. त्याच्यामधली पण थोड्याशा ओबेसिटीला तो बळी पडायला लागलाय आणि म्हणून लहान मुलांची ओबेसिटीचं प्रमाण याच्यामध्ये वाढत आहे. तर लहान मुलांना आपण काय करतो, तर ते शांत बसावे किंवा त्यांना इन्स्टंटली स्पायसी फूड खूप जास्त आवडतात. म्हणजे चायनीज पदार्थ असतात, मॅगी, नूडल्स, पिझ्झा, बर्गर असे पदार्थ पाहायला पण खूप आकर्षक दिसतात आणि मुलांना ते खायला पण आवडतात. तसेच मॅगी, कुरकुरे, वेपर्स असे जे पदार्थ आपण मुलांना देतो आणि याच्यामुळे आपण आपल्या लाडापोटी आपल्या मुलाचं एक प्रकारे संगोपन नाही करत आहे, तर त्यांच्या एक प्रकारचा आपण दुश्मन बनतोय असं मला वाटतंय. का? तर कारण त्यांच्या डायजेस्ट सिस्टीमवरती पूर्णपणे त्याचा परिणाम होतो. तुम्हाला काही कोचेसने काल 1-2-3 दिवसापूर्वी काही छोटासा व्हिडिओ पण टाकला असेल की एक लहान मुलगा होता आणि या लहान मुलाला सतत पोट दुखत होतं. पोट दुखत असताना त्याला हा त्रास होतो, तर मग निश्चितच आपण दवाखान्यात जाणार. दवाखान्यात गेल्यानंतर ना त्याची पूर्ण सोनोग्राफी वगैरे केल्यानंतर समजलं की त्याच्या आतड्यांना सूज आली. तर त्या आतड्यांमध्ये जर तुम्ही पाहिलं, तो पूर्ण व्हिडिओ तुम्ही जर आपल्या म्हणजे कोचेस पुन्हा एकदा तुम्हाला टाकतील, तो नक्की पहा आणि आपल्या मुलांना पण दाखवा. म्हणजे जेणेकरून
पदार्थापासून ते लांब होतील आणि तुम्हाला ते सोयीस्कर होईल. तर त्या आतड्यांमध्ये बऱ्याच दिवसाचं अन्न साठवून ठेवलेलं होतं. तर अन्न साठतं का? तर हो. अशा प्रकारचं जर अन्नपदार्थ आपण घेत असू तर ते पचन होतच नाही. ते आतड्यांमध्ये साठतच जातं आणि कालांतराने पुन्हा आपल्याला त्याचा त्रास व्हायला लागतो आणि त्या मुलाला मग आतड्याचा त्रास झाला. त्या आतड्यांमध्ये ते अन्न अटकल्यामुळे त्याला लगेच ऑपरेशन करावं लागलं. कारण का? तर तो नेहमी कुरकुरे, वेफर्स, असे इन्स्टंट मॅगी असे पदार्थ होता आणि त्यामुळे हे पदार्थ चायनीज मेड आहे. तर त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त ग्लुटेन पदार्थ असतो आणि तो पेट्रोप्लास्टिक त्यामध्ये असतं, कुरकुरे वगैरे या पदार्थांमध्ये. आणि यामुळे त्या पालकांना तुरंत सर्जरी करावी लागली त्या मुलाची आणि त्यामुळं त्याला सर्जरी तर करावीच लागली. तसंच आर्थिक नुकसानही 5 लाख रुपयाचा खर्च त्यांना झाला. परत तो मुलगा कायमचा आधू पण झाला. म्हणजे त्याच्या आतड्याचा काही भाग कापावा लागला आणि त्यामुळे काय झालं, त्याला त्याच्या ज्या अतिशय गतिशील असलेल्या हालचाली आहेत ना, त्याला आता करता येणार नाही. म्हणजे त्या कोणत्या? तर जोराने धावणे, चालणे, जड वजन उचलणे, अशा प्रकारचे तो या व्यक्ती हे करू शकत नाही. मग असे आजार जर झाले तर याच्यातून आपल्या मुलांना आपण काय दिलं पाहिजे हे समजणं गरजेचं आहे. तर मग आपल्या आहारामध्ये ग्लुटेन नावाचा पदार्थ हा निश्चितच कमी करता आला तर बेटर. कमीच करा असं नाही, तर ते योग्य प्रमाणामध्ये घ्या. हे आपले तोटे. तर काही गोष्टींचा आपल्याला फायदा पण होत असतो. मी सांगितलं की प्रत्येक गोष्ट म्हणजे कमीच झाली असं नाही, तर त्याचा आपल्याला फायदा पण होत असतो. तर ग्लुटेन फ्री आहार जर आपण घेतला तर नक्कीच आपल्या शरीराला फायदा काय असणार आहे, तर ते पण मी तुम्हाला सांगणार आहे. की सध्याची आपली लाईफस्टाईल जर पाहिली तर आपल्याला सगळ्या गोष्टी इन्स्टंटली आणि लवकर जे स्पायसी आहे किंवा खूप छान डोळ्यांना आकर्षक आहे अशा आपल्याला पाहायला आवडतात आणि खायलाही आवडतात. परंतु कोरोना पिरियडमध्ये असल्यापासून कोरोनामध्येच खूप लोकं शिकून गेले, की नाही आपण जो योग्य आहार घेऊ तसंच आपलं शरीर बनणार आहे. त्याच्यामुळे पण थोडेसे लोक जागृत झालेत आणि आता थोडंसं या गोष्टींकडे लक्ष देत आहेत आणि तसंच आणि कोरोना पिरियडमध्येच तेव्हा मग आपली ही हॅपी अशी जी कम्युनिटी आहे म्हणजे लोकांना आरोग्य देणं हे किती महत्त्वाचं आहे. अशा कोचेसला देखील हे समजलं आणि म्हणून यामध्ये आपल्या म्हणजे झूम मीटिंगचा पण जन्म झाला आणि त्यामधून जसं सरांनी सांगितलं, की बाहेर कुठं जाण्याची गरज नाही, तर आपल्या घरात बसून आपण आरोग्य घेतोय आणि हे आरोग्य घेण्याचं काम आणि देण्याचं काम इथं सुरुवात झाली आणि म्हणूनच मग या छोट्या-छोट्या प्राईम टाईम मधून पण तुम्हाला या माहिती देतच असतात. पण ग्लुटेन नावाच्या पदार्थांमधून आपलं वजन लवकर कमी होणार आहे. ज्यावेळेस आपण हे पदार्थ जास्त इंटेक करण्याचं थोडंसं प्रमाण कमी होणार आहे आपल्या शरीरामध्ये, तर वजन कमी होणं आणि तसंच पचनक्रियांचे जे आजार आहेत ते आपल्या छान प्रकारे त्याच्यातून आपण मुक्त होणार आहोत. तसंच मधुमेहावरती नियंत्रण आपण मिळवणार आहोत. तर म्हणून ग्लुटेन नावाचा पदार्थ हा आपल्या शरीरामध्ये योग्य प्रमाणात आणि तो ग्लुटेन फ्री पदार्थ आपण घेणं अत्यंत गरजेचं आहे. तसंच ग्लुटेन फ्री पदार्थ घेतल्यामुळे आपल्या शरीरामध्ये ऊर्जा निर्माण होते चांगल्या प्रकारची आणि सांधेदुखीसारख्या आजारांना देखील आराम मिळू शकतो. तसंच मी आता सांगितलं की वजन कमी करणे, तर झपाट्याने वजन कमी करण्यासाठी किंवा तुमच्या पचनक्रिया त्या आहारामध्ये व्यवस्थित करण्यासाठी तुम्हाला जंक फूड जे आहेत किंवा गव्हाचे पदार्थ असलेले पदार्थ तुम्हाला घ्यायचे नाहीये. तर ते कोणते घ्यायचे ते तुम्हाला कोचेस नक्कीच सांगणार आहेत. फक्त मी तुम्हाला सांगते की त्याच्यावरती उपाय पण मी तुम्हाला सांगणार आहे. त्यानंतर ना शरीरामध्ये नको असलेले पदार्थ तुम्हाला काढून टाकण्यासाठी देखील जर तुम्ही ग्लुटेनयुक्त पदार्थ घेतला नाही त्याचीही तुम्हाला मदत होणार आहे. तसंच तुम्हाला सांगितलं ऊर्जा टिकवून ठेवते. गहू, तांदूळ आणि जव हे पदार्थ ग्लुटेन जास्त असलेले पदार्थ आहेत. परंतु ग्लुटेन फ्री जर तुम्ही असे काही पदार्थ जे म्हणजे आहेत की कोणते घ्यायचे, कोणते तांदूळ घ्यायचे ते पण मी तुम्हाला सांगणार आहे पुढे. की ऊर्जाची पातळी आपली चांगली टिकवून ठेवण्यास ते मदत करत असतात. ग्लुटेन फ्री पदार्थ त्याच्यामध्ये थकवा आणि आळस आपला कमी होतो आणि आपल्यामध्ये एक प्रकारची ऊर्जा निर्माण करतं, एक एनर्जी निर्माण करतं. तसेच पचन संस्था सुधारते. पचन संस्थेमध्ये असलेले गॅस, बद्धकोष्ठता, पोटदुखी, पोट फुलणे, तसंच वारंवार डिसेंट्री म्हणजे जुलाब होणे अशा प्रकारच्या आजारापासून निश्चितच आपण मुक्त होणार आहोत आणि म्हणून ग्लुटेन फ्री असला आहार आपल्याला घेतल्याने हा एक फायदा होणार आहे. तसंच सांधेदुखीसाठी आराम मिळणार आहे. कारण सिलियाक म्हणजेच तर सिलियाक म्हणजेच काय सांगितलं मी की तुम्हाला ग्लुटेन पदार्थ घेणाऱ्या व्यक्तींना ॲलर्जी होत असते आणि ही ॲलर्जी म्हणजे काय तर हातापायांना सूज येणे,
परत सांधेदुखी यासारख्या समस्यांना त्यांना सामोरे जावं लागतं आणि अशा लोकांना मग सांधेदुखी, गुडघेदुखी, कंबरदुखी आणि मनगटांवरती सूज येणे अशा प्रकारचे आजारांना सामोरे जाऊ शकतात ते. आणि या वेदना जर तुम्हाला कमी करायच्या असतील तर ग्लुटेन फ्री आहार तुम्ही घेणं गरजेचं आहे. तसंच तुमची त्वचा उजळते. जर तुम्ही ग्लुटेन फ्री आहार घेत असाल तर तुमची नक्कीच त्वचा जी काळवंडलेली असते, कारण ते ग्लुटेन हा पदार्थ असा आहे की तो इतका चिकट आणि चिवट असतो. तो आपल्या आतड्यांना चिकटल्यामुळे पण आपल्याला काही पदार्थ खाल्ल्यानंतर नाही पचनाचा त्रास होत असतो. म्हणून आपला त्याचा परिणाम आपल्या शरीरावर होतो. जे आपण खातो तेच आपलं शरीर आपल्याला देणार आहे. तर आपल्या शरीरामध्ये किंवा आपलं स्किन उजळण्यासाठी देखील ग्लुटेन फ्री आहार खूप महत्वाचा आहे. तो खाल्ल्याने देखील आपण आपल्या चेहऱ्यावरचे पुळ्या येणं किंवा काळे किंवा पांढरे चट्टे पडणं अशा प्रकारच्यापासून पण आपण मुक्त होऊ शकतो. म्हणून ग्लुटेन फ्री आहार आपण घेणं गरजेचं आहे. हे झाले फायदे आणि तोटे. पण आता त्याच्यावरती उपाय. येस, मग ग्लुटेन फ्री आहार असा कोणता घेतला आपण पाहिजे? तर येस, मी सांगणार आहे आपला आहार. सगळ्यात महत्त्वाचा आहारामध्ये आपण मका आणि ओट्स हे एक उत्तम प्रकारचं फायबर असलेलं पदार्थ आहे. तर ते पदार्थ तुम्ही घेत असाल तर नक्कीच तुमचा ग्लुटेन फ्री असा आहार तुम्ही घेणार आहात. तसेच मी सांगितलं राईस मध्ये तुम्ही तांदूळ जे म्हणत होते, मी सांगते की तांदूळ गहू हे पदार्थ ग्लुटेन आहे. जास्त छान असलेले तांदूळ, इंद्रायणी तांदूळ वगैरे चिकट असे बऱ्याच जणांना आवडतात, स्मेल असलेला. तर त्याच्याऐवजी तुम्ही ब्राऊन राईस जर तुम्ही घेत असाल तर नक्कीच तुम्हाला तो कमी प्रमाणामध्ये ग्लुटेन फ्री असलेला तांदूळ तुम्हाला तुमच्या आहारात नक्कीच ते नियंत्रित ठेवणार आहे. तसेच ज्वारी, बाजरी आणि राजगिरा हे पदार्थ तुम्ही तुमच्या आहारामध्ये घ्या. त्याच्यामुळे देखील तुमचा ग्लुटेनचा पदार्थ हा कमी प्रमाणामध्ये तुम्हाला मिळणार आहे. तसेच सर्व प्रकारच्या डाळी त्या पण सालीसकट असलेल्या, पॉलिश असलेल्या नाही. तर सालीसकट असलेल्या डाळी तुम्ही निश्चित खा. त्याच्यातून तुम्हाला उत्तम फायबर मिळतं. तसेच तुमचं आरोग्य देखील तुम्हाला छान प्रकारे नियंत्रित ठेवायला योग्य प्रोटीन्स मिळतं आणि ग्लुटेन फ्री आहार असा तुम्हाला मिळतो. तसेच तुम्हाला फळे खाणं गरजेचं आहे. तर फळे कोणती? तर तुम्ही तुमच्या कोचेसला विचारायचं, कारण इथं वजन पण वाढवायला आलेले आहेत आणि वजन पण कमी करायला आलेले आहेत. तर प्रत्येकाच्या आरोग्यानुसार तुम्हाला कोचेस तुमचे फळं कोणते खायचे, तरी पण मी सांगेल की संत्री, द्राक्ष, केळी, पेरू, पपई असे जर पदार्थ फळं तुम्ही तुमच्या आहारात घेत असाल तर नक्कीच हे पदार्थ तुम्हाला ग्लुटेन फ्री आहार हा आहे. तर यानंतर ना भाज्या. तर हे भाज्या कोणत्या? तर येस, उत्तम फायबरयुक्त असलेल्या भाज्या, त्या म्हणजे गाजर, बीट, काकडी, मुळा, कांदा, कोबी, पालक हे जर तुम्ही तुमच्या आहारामध्ये घेत असाल तर नक्कीच हे पण याच्यातून पण तुम्हाला कमी प्रमाणात आणि उत्तम असं फायबर पण मिळेल आणि ग्लुटेन फ्री असा आहार तुम्हाला मिळेल. दुग्धजन्य पदार्थ जे आहेत त्या पदार्थांमध्ये कमी प्रमाणामध्ये ग्लुटेन असतं. तर ते कोणते? तर दूध, मलाई, दही, लोणी, चीज. तुम्ही म्हणाल वा खूप छान, हे सगळं खाता येईल. पण मी सांगेल की हे पण यांचं पण प्रमाण. आणि सगळ्यात बेटर म्हणजे तुम्ही ताक घेतलं तर खूप छान. ते ताक कसं असावं? तर त्याच्यावरचं साय काढलेलं दूध असावं आणि त्या दुधाचे ताजं असलेली दही आणि त्याच्यापासून तुम्ही जेवढं तुम्हाला पाणी ऍड करता येईल, जास्तीत जास्त पाणी ऍड केलेलं पातळ ताक जर तुम्ही घेत असाल तर तुम्हाला अति उत्तम असं तुम्हाला म्हणजे डायजेस्ट सिस्टीम पण छान करेल आणि तुम्हाला पचनक्रिया वाढवायला देखील मदत करेल. त्यानंतर ड्राय फ्रुट्स तुम्ही घेऊ शकता. चिकन घ्या आणि मासे. जर तुम्ही चिकन घेतलेलं बेटर, मटन हा प्रकार नको. त्याच्यामध्ये तुम्हाला फॅट पण वाढेल आणि तुमचं ग्लुटेन नावाचा पदार्थ देखील, बरोबर. येस, तर तुम्हाला ड्राय फ्रुट्स आणि चिकन आणि मासे हे पदार्थ आहारात तुम्ही घेणं योग्य ठरेल. ग्लुटेन मुक्त तेल. आता ग्लुटेन मुक्त तेल म्हटलं तर कोणतं? तर खोबरं तेल, ॲव्होकॅडो नावाचं जे ऑइल आहे त्याच्यामध्ये देखील ग्लुटेन फ्री असं ते तेल आहे. त्यानंतर ॲलोवेरा, सूर्यफूल आणि तिळाचं तेल याच्यामध्ये सगळ्यात कमी ग्लुटेन आहे आणि त्यामुळे ते तेल तुम्ही पहा, हाताला जरी लावलं ना तर ते चिटकत नाही. शेंगदाण्याचं तेल असेल, याचं तेल तुम्ही जरा हाताला घेऊन बघा, ते चिकट असतं. म्हणजेच त्याच्यामध्ये ग्लुटेन पदार्थ जास्त आहे. तर मग हे तेल पण तुम्ही तुमच्या आहारामध्ये वापरू शकता. त्यानंतर ना सर्वात याच्यामध्ये सगळ्यात कमी सिग्न पदार्थ असतात आणि तसंच ते वजन कमी करण्यास आणि वजन नियंत्रित ठेवण्यास देखील अत्यंत महत्वाचं ठरतं. तसंच या तेलामध्ये आपल्याला प्रथिने, जीवनसत्व, विटॅमिन्स बी, ई यासारखे विटॅमिन्स आपल्याला मिळतात. तसेच प्रथिनांची गरज आपल्याला ती पूर्ण करतात. म्हणून हे ग्लुटेन फ्री असं ऑइल जर तुम्ही घेत असाल तुमच्या आहारामध्ये तर नक्कीच तुम्ही एक हॅपी लाईफ जगणार आहात. तसंच राळा
राळा हा काय असतो तर साध्या प्रमाणामध्ये हलका पिवळसर रंगाचा एक छोटासा पदार्थ आहे. तो मोहरीच्या बियासारखा असतो. तो पण तुमच्या आहारामध्ये तुम्ही घेत असाल तर तो ग्लुटेन मुक्त असं आणि तो पचनाला देखील हलका असतो. कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी तो मदत करत असतो. मधुमेह, हृदय, पोटाचे विकार, रक्तवाहिन्यांच्या संबंधितचे जे आजार आहेत, तर यांना देखील हा राळा खूप उपयोगी आहे. राळ्यामध्ये ग्लायसेमिक इंडेक्स नावाचा जो पदार्थ आहे, तो पण योग्य प्रमाणामध्ये असल्यामुळे त्यामुळे त्या रक्ताची जी साखरेचं प्रमाण आहे, ते नियंत्रित ठेवण्यात देखील ते मदत करत असतं. म्हणून तुमच्या आहारामध्ये तुम्ही राळा देखील वापरू शकता. तसंच मका. मका जो मी म्हटलं त्याच्यामध्ये 75% स्टार्च, 8 ते 10% प्रथिने आणि 4 ते 5% स्निग्ध पदार्थ असतात. त्यामुळे तो देखील आपला आहारामध्ये आणि तसंच मका या पदार्थामध्ये जीवनसत्व अ, ब आणि ई हे खनिजे आपल्याला यामध्ये मिळत असतात. त्यामुळे त्याचं मुबलक प्रमाणामध्ये मिळाल्यामुळे पचनसंस्था आपली छान होऊ शकते. तसेच ते तंतुमय पदार्थ असल्यामुळे तुमच्या रोगप्रतिकार शक्तीला देखील ते महत्त्वाची भूमिका बजावत असतं. म्हणून मका हा तुमच्या आहारामध्ये तुम्ही नक्कीच घेऊ शकता. तसेच बाजरी, नाचणी आणि ज्वारीची भाकरी ही तुम्ही जर तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये योग्य प्रमाणामध्ये जसं कोचेस सांगतात त्या पद्धतीने घेतल्या, तर नक्कीच तुमच्यामध्ये तो बदल होणार आहे. तसेच राजगिरा, शिंगाड्याचे पीठ आहारामध्ये तुम्ही घेत कालच हरतालिका हा आपला सण झाला आणि त्याच्यामध्ये बऱ्याच स्त्रिया राजगिऱ्यांचाच वापर सगळ्यात जास्त घेतात. म्हणून आज त्यांना हलकं पण वाटत असेल, कारण त्यांची पचनसंस्था खूप छान झालेली असेल. तसंच तुम्ही या सगळ्या गोष्टींमध्ये, या आहारामध्ये त्याचा वापर करत असाल, तर नक्कीच ग्लुटेन मुक्त आहार तुम्ही तो घेऊ शकणार आहात. ही सगळ्या आहाराचे काय-काय घेणार आहात, त्याच्यामध्ये लाईफस्टाईल जर तुम्हाला छान करायची तर पाण्याचे प्रमाण देखील योग्य प्रमाणामध्ये घ्या. फक्त खाल्ल्यावरच नाही, तर ते पचनासाठी, आपलं ब्लड सर्क्युलेशन छान होण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा घटक म्हणजे पाणी. तो म्हणजे 20 किलो वजनाला 1 लिटर पाणी हे जर तुम्ही नेहमी दैनंदिन जीवनामध्ये घेत असाल, तर निश्चितच तुमची पचनक्रिया किंवा तुमची जीवनशैली छान प्रकारची होणार आहे. तसंच व्यायाम, आत्ताच मी सांगितलं, की तुमचं जर पचन हे सगळं जी लिस्ट वाचली होती, तर ती पचवण्याची क्रिया. आता माणूस आहे म्हटल्यानंतर ना हे सगळं कधीच आपलं वर्ज्य होणार नाही असं नाही. पण आपण घेत असाल, तर ते पचवण्याची पण ताकद तुमच्यामध्ये असली पाहिजे, तर ते म्हणजे व्यायाम. जर तुम्ही योग्य दररोज न चुकता आपल्या स्वतःला जर 45 मिनिटं वेळ देत असाल, तर नक्कीच तुम्ही जे काही कार्यक्रमामध्ये आपण गेल्यानंतर ना ते काही पदार्थ अव्हॉइड करू शकत नसतो. पंक्तीला बसल्यानंतर ना आपल्याला ती घ्यावी पण लागतात. मग ते पचण्यासाठी आपल्याला योग्य पर्याय म्हणजे व्यायाम. जर तुम्ही ते घेत असाल, तर निश्चितच तुम्हाला या सगळ्या गोष्टीमध्ये कॅलरीज बर्न करण्याची क्षमता मिळणार आहे आणि तुम्ही ते पचवू शकणार आहात. त्यानंतरनं झोप पण तुमची तितकीच महत्त्वाची आहे. कमीत कमी 6 ते 7 तास तुमची झोप झाली पाहिजे, ती पण शांत. अशा प्रकारे जर तुम्ही तुमचे सकारात्मक विचार ठेवा, माइंडसेट ठेवा, की कोणताही पदार्थ किंवा बनवताना किंवा हे कुठल्या गोष्टीने मला योग्य ठरणार आहे. जो आपण पोटात टाकतो त्या पद्धतीने, जे आपण विचार आपण घेत असतो त्या पद्धतीने आपण बनत असतो. तर माइंडसेट एक 100% ठेवा तुमचा, म्हणजे मी हे जे करणार आहे ते माझ्यासाठी चांगलं असणार आहे. तर निश्चितच तुमची हॅपी आणि हेल्दी लाईफ तुम्ही जगणार आहात आणि ग्लुटेन मुक्त आहार तुम्ही नक्कीच यापुढे घेणार आहात. आणि यामधून तुम्हाला ज्या सगळ्या गोष्टी आहेत, त्या सगळ्या ग्लुटेन मुक्त आहारातून तुम्हाला सकस संतुलित आहार जर तुम्ही व्यवस्थित घेतला, तर नक्कीच तुम्हाला यामधून छान प्रकारचा बदल घडणार आहे. सकस संतुलित आहार म्हणजे कसा, तर त्याच्यामध्ये सगळ्या प्रकारचे विटॅमिन्स, मिनरल्स, मॅग्नेशियम, पोटॅशियम, कॅल्शियम असे सूक्ष्म असलेले आहार जर त्याच्यामध्ये इन्क्लूड असेल, तर तो मी खरंच सांगेल तुम्हाला, तर हा आपला सकस संतुलित आहार आहे. येस, तुम्ही हा ग्लुटेन मुक्त आहार आहे. तो आपण ब्रेकफास्ट हेल्दी जर तुम्ही घेत असाल, तर याच्यातून तुम्हाला अनेक याच्यावरती मात करता येते. तसेच आणखीन पचनक्रियाबद्दल जर तुम्हाला काही कुठले आजार असतील, तर त्याच्याबद्दल तुमच्या कोचेसला नक्कीच विचारा. ते तुम्हाला नक्की योग्य असे मार्गदर्शन करतील आणि पचनाच्या विषयीचे जे आपलं स्पेशल फ्युल्स आहेत, तर ते पण तुम्हाला नक्कीच ते सुचवतील. तर याप्रमाणे मी तुम्हाला ग्लुटेन याविषयी माहिती सांगितली. तर यानंतरनं मी माझा अनुभव सांगणार आहे, की या आरोग्याच्या लिंकला मी जवळ-जवळ 2.5 वर्ष जॉइन आहे आणि 2.5 वर्षापर्यंत येत असता याच्या आधी येण्याच्या आधीची माझी स्थिती किंवा मला या गोष्टीचं बिलकुल ज्ञान नव्हतं. जरी मी एक म्हणजे घरामध्ये किचन सांभाळते आणि किचनमध्ये सांभाळत असताना मी माझ्या मुलांना काय द्यावं आणि काय नाही द्यावं या गोष्टी मलाही माहित नव्हत्या. म्हणजे फक्त करते, मुलांना छान वाटतंय या गोष्टी मी इन्स्टंटली बनवत होते आणि मुलांना देत होते. पण इथं आल्यानंतर मुलांना काय
दिलं पाहिजे आणि काही नाही दिलं पाहिजे हे मी इथं आल्यानंतर समजले आणि त्यामुळे मी माझ्यासोबतच माझ्या मुलांमध्ये देखील छान प्रकारचा बदल, माझ्या कुटुंबामध्ये बदल करू शकले. जवळ-जवळ येस सरांनी माझा रिझल्ट शो केलेला आहे. तुम्ही पाहू शकता. पहिल्या ह्याच्यामध्ये माझं बेली फॅट जास्त प्रमाणामध्ये वाढलेलं होतं आणि बेली फॅट बरोबर माझा बॅक पेनचा त्रास, तसंच ॲसिडिटी हा प्रकार मला जास्त चालू झाला होता. कारण चुकीची जीवनशैली. येस आणि तुम्ही पाहू शकता माझ्या स्क्रीनवरती तुम्ही पाहिलं की खूप मेकअप केलाय मस्त पहिल्या फोटोमध्ये आणि छान वाटतं. प्रत्येकाला छान दिसण्यासाठी आपण मेकअप करतच असतो. तर येस आणि सेकंड जर तुम्ही माझं पाहिलं तर त्याच्यामध्ये मेकअप सुद्धा नाही, काहीच नाही. फक्त फेस वॉश फेस क्लीन केलेला चेहरा म्हणजे फॅट लॉस केल्यानंतर ना नॅचरली हा सगळा ग्लो सुद्धा आपल्याला मिळत असतो. तसेच आपल्यामध्ये आपला कॉन्फिडन्स सुद्धा वाढतो आणि ह्या सगळ्या गोष्टी दिल्याबद्दल आणि ह्यामध्ये उत्तम असं मार्गदर्शन मला करणारे माझे ग्रेट कोच येस जया खेडकर मॅडम आणि संदीप खेडकर सर यांनी मला जे अनमोल असं मार्गदर्शन केलं आणि माझ्यामध्ये असा हा बदल घडवून आणला. तर येस त्यांचं थँक सो मच. आणि या सगळ्यामध्ये प्रवासामध्ये सगळ्या प्रश्नांची उत्तरं मला या प्राईम टाईम या विषयामधून मिळत गेली आणि मी लिहून घेत गेले आणि म्हणून आज ही एक संधी मला मिळाली, की एक छानसा विषय मला सुद्धा घेता आला. तर हा तुम्हाला पण घेता येणार आहे. तर त्यासाठी तुम्ही तो पण विषय तुम्ही तुमच्या कोचला विचारा, की मला पण घ्यायचा आहे, तर मला काय करावं लागेल? तर येस, इथं मला माझी प्राईम टाईम घेण्याची संधी दिली त्याबद्दल आयोजकांचे मनापासून आभार आणि माईक संदीप सरांसर. यस यस, थैंक यू आदरणीय सल्ले मैडम, बहुत बढ़िया। एकदा क्लॅपिंग